subscribe to the channel and press the bell icon for latest video updates. नमस्कार. BMC न्यूजचे संपादक रवींद्र भोजने आणि झुंजार साताराचे संपादक झुंजार साताराचे संपादक दत्तात्रय कोळेकर यांचं आज आमच्या अखिल भारतीय ओबीसी महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयात हार्दिक स्वागत. आपण या सध्याच्या राजकीय सामाजिक उलथापालथीत अखिल भारतीय ओबीसी महासभेची भूमिका समजून घेण्यासाठी आज आलात. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण जे काही प्रश्न विचाराल ते महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेसाठी आणि चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील असं वाटतं. सर, काय सांगाल? सध्या ओबीसी राजकीय आरक्षणावरून वेगवेगळे स्टेटमेंट बाहेर येत आहेत, तर आपलं काय मत आहे महासभातर्फे? अखिल भारतीय ओबीसीचं मत म्हणण्यापेक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. जे महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे, गेल्या 20 ते 25 वर्षापासून अखिल भारतीय सर्वच ओबीसी समाजातले सगळे घटक, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, ओबीसीची जनगणना जातीन्याय व्हावी यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे ठराव करून पाठवले. महाराष्ट्र शासनाने देखील ठराव पास करून पाठवला. परंतु केंद्रातलं हे सरकार ओबीसी विरोधी सरकार आहे असं आता निश्चित झालेलं आहे. आतापर्यंत तर ते कबूल करत नव्हते, परंतु आता गेल्याच वेळेला केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीन्याय जनगणना करणार नाही. मग महाराष्ट्रातील नेते, स्वतःला नेते म्हणणारे, हे कसं काय ओबीसीच्या बद्दल रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत? तर ही महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेची शुद्ध फसवणूक आहे असं आम्हाला वाटतं. ओबीसी समाजाचे अनेक नेते मंत्रिमंडळात आहेत, काही आमदार आहेत, तर ते सरकारकडे का मागणी करत नाहीत? महाराष्ट्रातले जे मंत्री आहेत, महाराष्ट्रातले विविध पक्षाचे जे लोक आहेत, उदाहरणार्थ काँग्रेसमधले काही ओबीसी मंत्री आहेत जे रस्त्यावरून आंदोलन करतात. आता खरं म्हणजे ते पक्षाचे मंत्री आहेत आणि त्यांनी ओबीसीचे आंदोलन करतायत, म्हणजे याचा अर्थ त्यांना मंत्रिमंडळामध्ये काही स्थान नाही आहे, किंवा ओबीसीचे प्रश्न त्यांना नीट कळलेले नाहीयेत, किंवा सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणजे त्यांचं मंत्रिपदावरचं जे स्थान आहे, पावर है लेकिन पोजीशन है लेकिन उनको यूज नहीं करते आ रहा है, असं त्याची गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत जे स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला हे लोक काही आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे ओबीसीची महाज्योती सारखी संघटना असेल, अनेक महामंडळ आहेत, त्या महामंडळांना निधी नाही आहेत. ओबीसीचे विद्यार्थी, ओबीसीचे शिक्षक, ओबीसीचे विद्यार्थी बिना अनुदानित आणि अनुदानित असलेल्या गोष्टी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. स्कॉलरशिप मिळत नाही विद्यार्थ्यांना. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आजचे ओबीसी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये आहेत. परंतु हेच विरोधातले लोक पण मोर्चे काढतात, सत्ताधारी पण मोर्चे काढतात आणि प्रत्यक्षात ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे कोणाचंही लक्ष दिलं जात नाही. अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे सरकारला काय विनंती कराल आपण? अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे सरकारने जे गोलगोल बनवण्याचं धोरण आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार यांना माझं सांगणं आहे की त्यांनी आता हे बंद करावं आणि जे प्रॅक्टिकल त्यांचा विरोधात असेल तर विरोधातली भूमिका घ्या. तुमच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींना जर विरोध दर्शवण्याची भूमिका घ्यायची असेल तर ती घ्या तुम्ही निर्णय म्हणून. राज्यकर्ते म्हणून तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसंच 5 वर्षानंतर आम्हाला सुद्धा मतदानामध्ये ओबीसी बरोबर कोण आहे हे तरी निश्चित करणार आहे. ते कळत नाहीये. म्हणून सरकारने ओबीसीच्या बरोबर त्यांना काय न्याय द्यायचा आहे त्यांनी क्लिअर न्याय द्यावा. विरोधातली भूमिका घ्यायची असेल तर विरोधातली भूमिका घ्यावी. ज्याप्रमाणे तुम्ही मराठा समाजासाठी एका दिवसामध्ये हजारो कोटी रुपये मंजूर करतात आणि महाज्योतीसाठी तुम्हाला कार्यालय नाहीये, महाज्योतीसाठी तुम्हाला फंड नाहीये, निधी नाहीये, म्हणजे एकाच वेळेला तुम्ही भेदभाव करत नाहीयेत का? महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग होतात, मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग होतात, निर्णय काहीच होत नाही. हे चुकीचं धोरण राबवलं जात आहे आणि ओबीसीच्या जीवनाशी
खेळ चाललेला आहे आणि आम्ही अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे या मंत्र्यांचा आणि या लोकप्रतिनिधींचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. ओबीसी समाजाची चळवळीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष महाले साहेब ओबीसी समाजासाठी काही ना काहीतरी करत आहे आणि हात मजबूत आहेत त्यांचे आणि बळकट त्यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी जाहीरपणे आम्ही पूर्ण माझ्या कामगार नेतेतर्फे कामगारच्या संघटनेतर्फे पूर्ण आमचा पाठिंबा आहे आणि आमच्या समाजाचा पूर्ण सहकार्य आहे त्यांना आणि त्यांनी असंच सहकार्य करून समाजाला पुढे न्यावं आणि नेतृत्व पुढे वाटचालीला वारस करूसाठी समाजाला न्याय मिळवून द्यावा हे पूर्ण त्यांच्यावरती माझा भरोसा आहे. ही माझी सर्वोच्च इच्छा आहे आणि तुमची प्रगती करावी आपल्या समाजाची प्रगती करावी ही त्यांच्याकडनं मी त्यांना अपेक्षा करतो आणि सहकार्य मागतो. धन्यवाद. माझं नाव जितेंद्र कटारिया आहे आणि मी ओबीसी महासभा जे आहे अखिल भारतीय ओबीसी महासभा त्याचा मुंबईचं मला अध्यक्षपद बहाल केलेलं आहे आणि महाले साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि अखिल भारतीय स्तरावर ललित कुमारजी जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ओबीसी बांधवांना न्याय मिळेल त्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठी चळवळ चालू आहे. घरोघरी जाऊन आम्ही लोकांचं प्रबोधन करत आहोत आणि लोकांना आमच्या ह्या चळवळीमध्ये जोडून घेत आहोत कारण ही जी चळवळ आहे ती लोककल्याणकारी चळवळ आहे. समाजाच्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठीची ही चळवळ आहे. 1916 मध्ये महात्मा गांधींनी सांगितलं होतं की मला या देशाच्या तळागाळातल्या माणसासाठी स्वातंत्र्य पाहिजे. मग हे जे तळागाळातले जे माणूस आहे म्हणजे हजारो वर्षापासून परंपरागत जे व्यवसाय करणारे जे लोक आहेत म्हणजे कास्ट बेस्ड इकॉनॉमी जे या धार्मिक व्यवस्थेने जे बनवली आहे त्याच्यामध्ये जे वंचित लोक आहेत ओबीसी समाजाचे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला हे कार्य ही चळवळ पुढे न्यायची आहे आणि संपूर्ण भारताची वैचारिक चळवळ जी आहे ते महाराष्ट्रांच्या महापुरुषांच्या विचारावर आधारलेली चळवळ आहे आणि ही चळवळ जी आहे ते आम्हाला घरोघरी प्रत्येक लोकांच्या घरी घेऊन जाऊन त्यांचं प्रबोधन करायचं आहे. मुंबईचं प्रभारी पद मिळालेलं आहे आपल्याला तर मुंबईत ओबीसी समाजाला एकत्रित करण्यासाठी कसा पुढे आपण हे करतात कार्य? मुंबईमध्ये ओबीसी समाजाचे जे वेगवेगळे जे पंचायतीज आहेत त्या सर्व पंचायतीच्या प्रमुखांना आणि त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांना आम्ही इथे बोलवत आहोत. आम्ही त्यांच्याकडे जात आहोत आणि तिकडे जाऊन त्या समाजाच्या लोकांना एकत्रित करून कारण आपल्या भारतामध्ये हे जे आपला जो समाज आहे तो संपूर्णपणे विखुरलेला समाज आहे. अनेक जाती जमातीमध्ये विखुरलेला समाज आहे. त्यामुळे प्रत्येक पंचायतीकडे जाऊन आम्हाला प्रत्येक पंचायतीला सांगावं लागत आहे की बाई आपण सर्व ओबीसी बांधव आहोत आणि घटनेच्या 340व्या कलमानुसार आपल्याला बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे. ते कायदेशीर आपला हक्क आहे, घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी लोकांचं आम्ही प्रबोधन करत आहोत प्रत्येक समाजाच्या लोकांचं. थँक्यू.